नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेती तंत्रज्ञानावर तुमचं स्वागत आहे। तर बघा, आपण जे काही शेतामधील जे पालापाचोळा असते त्यामध्ये मग असा जे वेगवेगळ्या प्रकारचे आपण जे पिकं घेतो समजा, तर त्या पिकामध्ये गहू या, ऊस किंवा आपली पराठी या किंवा सोयाबीनचं काढ असते किंवा हरभऱ्याचं काढ आहे, गुळी आहे की नाही। तर ते जर आपण आपल्या शेतामध्ये जर चांगल्या प्रकारे त्याला गाडण्याचा प्रयत्न केला किंवा तसेच ठेवून जर कुजविलं, तर आपल्याला जे काही नैसर्गिकरित्या जे NPK, तर हे NPK म्हणा किंवा जे कार्बनयुक्त पदार्थ ते आपल्याला त्याच्याद्वारे मिळतात। म्हणून काय करायचे की शेतकरी मित्रांनो, आपण जे काही शेतामधील जे पालापाचोळा असते किंवा जे इतर म्हणजे निसर्ग हा काय आपल्याला देणार आहे, तर जे काही निसर्गातून आपण घेतो तर ते त्याच्या आपण देतो निसर्गाला, तर त्याच्यापेक्षा आपल्याला ते दुप्पट देत असते। तर त्याच्यामुळं आपण काय केलं पाहिजे, नेहमी जे काही हे तर समजा गुळी असो, तुमचा पालापाचोळा असो किंवा ऊसाचं काढा असो, तर त्याला कुजून किंवा त्याला बारीक करून कुटी करून जर ते आपण शेतात कुजली, तर याचा निश्चितच आपल्याला जमिनीसाठी फायदा होईल आणि जे काही उत्पन्न आहे ते पण चांगल्या प्रकारे भेटेल। आणि तसंच जी आपण हे आपलं जे काही पालापाचोळा म्हणा किंवा तुमचं पाचट म्हणा किंवा गुळी, हे जे आपण जाळण्याचा कार्यक्रम करतो समजा, तर असं हे एकंदरीत शेतामध्ये जाळायला पाहिजे, तर ते रानामध्ये आपल्या शेतामध्ये कुजवायला पाहिजे। तर ते काय होते की जिथं जिथं आपण तुम्ही बघितलं असेल की जिथे जिथं काही असे फुकून दिलेलं असते, तर ती जमीन काय होते, पूर्ण एखाद्या राखोंड्याने होते। आणि साहजिकच राखोंडा म्हणलं की त्याच्यामध्ये काही कोणतंही तुम्ही काही टाका, काहीच येणार नाही। तर काय होते, ती जमीन पूर्णपणे म्हणजे सेंद्रिय पदार्थ नसलेली होऊन जाते आणि त्या जमिनीमध्ये आपण जर काही पेरण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये काय उगवण्याची क्षमता नसते। तर त्याच्यामुळं काय करायचं, आपल्याला जे काही शेतामध्ये येणारा म्हणजे जे काही जे पिकापासून भेटणारं जे गुळिया किंवा पालापाचोळा किंवा भुसकट आहे, तर ते आपल्याला शेतामध्ये गाडता आलं पाहिजे आणि कुजिता आलं पाहिजे। तर अशा प्रकारचा आपण जर उपयोग केला तर निश्चितच आपल्याला याचा जमिनी म्हणजे उत्पादनासाठी काय होईल, उपयोग होईल आणि उत्पादनामध्ये भर पडेल व जमिनीची जी पोत, ते जमिनीचा पोत पण सुधारला जाईल। धन्यवाद।